हॅलो, वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण येथे ग्रामसेवक, कृषी सेवक, तांत्रिक घटकावर आधारित संभाव्य प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मी आतापर्यंत आलेले सर्व जे काही ग्रामसेवक आणि कृषी सेवक यावर आधारित जे काही प्रश्न होते आणि जे काही प्रश्नपत्रिका होते त्याचं चांगल्या रीतीने ॲनालिसिस करून हे प्रश्न काढलेले आहेत आणि परीक्षाभिमुख हे प्रश्न आहेत. तसं बघितलं तर ग्रामसेवक आणि कृषी सेवक ह्या परीक्षा IBPS पॅटर्ननुसार होणार आहेत, म्हणून तुम्हाला 5 ऑप्शन असणार आहेत, पण इथे आपण 4च ऑप्शन दिलेले आहेत. आणि तसं बघितलं तर आपण याची सिरीजच घेणार आहोत आणि हे संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे, चुकून 4 झालेला आहे. आता त्यामध्ये आपण प्रश्न बघू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. प्रश्न क्रमांक 1 आपण जर बघितला तर खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या काढणीसाठी वैभव विड्याची शिफारस केली आहे? त्यामध्ये ऑप्शन आहेत कपाशी, भात, भुईमूग आणि बाजरी. तर लक्षात ठेवा, भात या पिकासाठी वैभव विड्याची शिफारस केली आहे. जर भात पिकाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली तर लक्षात ठेवा, भाताचं शास्त्रीय नाव ओरायझा सटायवा हे आहे. त्याची जर फॅमिली विचारात घेतली तर ग्रॅमिनी फॅमिलीशी भात बिलॉंग करते. नंतर त्याचं मूळ स्थान आपण बघितलं दक्षिण भारतात आहे आणि जगातील 60% लोकांचे मुख्य अन्न भात हे आहे. नंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 14 भात संशोधन केंद्र आहे. त्यातलं जे पहिलं केंद्र होतं ते कर्जत रायगड या ठिकाणी होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशिया खंडातील भाताची बाजारपेठ तुमसर, भंडारा या ठिकाणी आहे. अशाच प्रकारे प्रश्नासोबत आपण आजूबाजूची माहिती कव्हर करत जाऊ. आता प्रश्न क्रमांक 2 बघू. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे, गंगेच्या मैदानी प्रदेशात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे आणि रिकाम जागा ही मुख्य पिके आहे. आपल्याला माहिती आहे गंगेच्या मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय केला जातो आणि त्यामध्ये ऑप्शन जर आपण बघितले तर भात आणि गहू, मका आणि गहू, गहू आणि ऊस, गहू आणि तेलबिया. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर भात आणि गहू. भात आणि गहू मोठ्या प्रमाणात गंगेच्या मैदानी प्रदेशात घेतल्या जाते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प रिकाम जागा येथे आहे. आपल्याला माहिती आहे कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि कोयना धरण प्रामुख्याने आपल्याला साताऱ्यामध्ये दिसून येते. आणि या धरणाचे म्हणजे या प्रकल्पाचे 4 टप्पे आहेत. जास्त मागणीच्या वेळी सर्व मिळून या टप्प्यातून 2958 मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाऊ शकते. आणि प्रामुख्याने हा प्रकल्प कोयना नदीवर बांधण्यात आलेला आहे आणि कोयना नदी जर आपण बघितले त्याचा उगम महाबळेश्वर येथून होतो. पुढील प्रश्न आहे, भारतातील किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? त्यामध्ये ऑप्शन आहेत दर 4 वर्षांनी, दर 6 वर्षांनी, दर 5 वर्षांनी, दर 10 वर्षांनी. तर लक्षात ठेवा, कृषी गणना ही दर 5 वर्षांनी केली जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. आता लक्षात घ्या काही गोष्टी. दर 10 वर्षांनी आपण लोकसंख्या जनगणना करत असतो आणि दर 4 वर्षांनी आपण व्याघ्र गणना करत असतो, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला उपयोग होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळभाज्या व फुलझाडांसाठी उपयुक्त आहे? त्यामध्ये ऑप्शन आहेत 1 बेंजेरिंकिया, 2 ॲझोटोबॅक्टर, 3 ॲझोस्पिरिलम, 4 रायझोबियम. तर लक्षात ठेवा, खत पालेभाज्या आणि फळभाज्या फुलझाडांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणू खत उपयुक्त आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. इतर 3 ऑप्शनबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघू, त्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत. म्हणून रायझोबियम हा जो आहे जीवाणू प्रामुख्याने द्विदल वर्गीय म्हणजे जे काही कडधान्य वर्गीय पीक असतील त्यामध्ये आपण वापरतो. नंतर ॲझोटोबॅक्टर आपण विचार केला तर तृणधान्य वर्गीय जे काही पिकं असतील त्यामध्ये प्रामुख्याने ॲझोटोबॅक्टर वापरण्यात येतो, जसं की आपण बघितलं ज्वारी. नंतर आपण जर विचार केला तर बेंजेरिंकिया बॅक्टेरियाबद्दल विचार केला तर बेंजेरिंकिया बॅक्टेरिया हा प्रामुख्याने ॲसिडिक सॉईलमध्ये म्हणजेच आम्ल जमिनीत जेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी आढळून येतो. आणि हे सर्व ऑब्जेक्टिव्ह यावर प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहू. रत्नागिरी 24 ही जात कोणत्या पिकाची आहे? त्यामध्ये ऑप्शन आहेत बाजरी, हरभरा, गहू आणि भात. तर लक्षात ठेवा, रत्नागिरी 24 ही भात या पिकाची जात आहे. अशाच प्रकारे भात या पिकाबद्दल आपण वेगवेगळे वाण पाहू. त्यामध्ये आपण संकरित वाण जर विचारात घेतले तर कर्जत संकरित 1, सह्याद्री 2, सह्याद्री 3 या परीक्षाभिमुख वाणांचा समावेश होतो. नंतर आपण विचारात घेतला तर सुधारित वाणांमध्ये जया, फुले मावळ, इंद्रायणी, भोगावती, फुले राधा इत्यादी वाणांचा समावेश होतो. आणि स्पेशली ऑब्जेक्टिव्हसाठी खार जमिनीसाठी वाण जर विचारले तर पनवेल 1, पनवेल 2, पनवेल 3 असे वाण नेहमी लक्षात ठेवा.
खालीलपैकी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शर्यतीसाठी कोणत्या जातीचे बैल उपयोगी ठरतात? त्यामध्ये ऑप्शन आहेत खिल्लारी, डांगी, गवळाऊ आणि साहिवाल. तर लक्षात ठेवा, खिल्लारी जातीचे बैल आहेत ते शर्यतीसाठी प्रामुख्याने वापरले जातात, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. आपण जर अशाच प्रकारे गाईच्या वेगवेगळ्या जाती बघितल्या, त्यामध्ये देशी आणि विदेशी अशा 2 प्रकार पडतात. आणि देशीमध्ये प्रामुख्याने दुधासाठी गीर, थारपारकर, साहिवाल, लाल सिंधी, त्याचप्रमाणे ओढकामासाठी खिल्लार, गवळाऊ, लाल कंधारी, डांगी, नागोरी, अमृतमहाल. तर दुहेरी उद्देश म्हणजे दोन्ही कामासाठी, दुधासाठी सुद्धा आणि ओढकामासाठी सुद्धा, त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णागाठी, देवणी, राठी, हरियाणी, काँक्रेज इत्यादी देशी गायींचा समावेश होतो. आणि अशाच प्रकारे जर आपण विदेशी गायी बघितल्या, त्यामध्ये होलिस्टीन, फ्रिजियन आहे, ब्राऊन स्विस आहे, आयरशायर आहे, जर्सी, रेड डॅनिश इत्यादी विदेशी गायींचा समावेश होतो. इथे प्रश्नासोबत सांगितलेली जी अधिकची माहिती आहे ते पूर्णतः ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे आणि त्यावर वेळोवेळी ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षपूर्वक ऐका आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणून नोट करा. पुढील प्रश्न आहे, सूर्यफुलाची रब्बी पेरणी कोणत्या काळात करतात? त्यामध्ये ऑप्शन आहेत सप्टेंबरचा पहिला पंधरवडा, ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा, सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा रब्बी सूर्यफुलाची पेरणी करतात. आता आपण सूर्यफूल या पिकाबद्दल अधिक माहिती बघितली तर आपल्याला माहिती आहे सूर्यफूल हे तिन्ही हंगामात घेतले जाते, म्हणजे रब्बी, खरीप आणि उन्हाळी तिन्ही हंगामात सूर्यफूल घेतात. नंतर आपण जर याचं शास्त्रीय नाव जर बघितलं तर सूर्यफुलाला हेलियांथस यानस या नावाने ओळखले जाते. नंतर याची फॅमिली जर बघितली त्यालाच आपण कुळ असं म्हणतो मराठीत, तर कंपोजिट फॅमिलीमध्ये मोडते. नंतर याचं मूळ स्थान जर आपण बघितलं तर उत्तर अमेरिका हे आहे. आणि प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्हसाठी सूर्यफुलामध्ये 35 ते 40% तेलाचे प्रमाण असते. त्यामध्ये प्रामुख्याने कोणतं आम्ल असते तर लिनोलिक आम्लाचं प्रमाण असते. त्यामुळेच हे सूर्यफुलाचं तेल बराच काळ टिकून राहते. अशा प्रकारे सूर्यफुलाबद्दल आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती म्हैस सर्वाधिक दूध देते? त्यामध्ये ऑप्शन आहेत मुर्रा, मेहसाना, जाफराबादी आणि सुरती. तर आपल्याला माहिती आहे जाफराबादी ही म्हैस सर्वाधिक दूध देते. म्हशीच्या वेगवेगळ्या जातींबद्दल आपण बघितले, त्यामध्ये प्रामुख्याने जाफराबादी, मुर्रा, सुरती, मेहसाना, पंढरपुरी, त्यालाच आपण नागपुरी किंवा एलिचपुरी असं म्हणतो, आणि नीली रावी इत्यादींचा समावेश होतो. आपण जाफराबादीबद्दल जर डिटेल बघितलं तर तिचे मूळ स्थान गुजरात राज्यातील काठेवाड व जाफराबाद भाग आहे. ही प्रामुख्याने भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशींपैकी आहे आणि जर हिच्या एका वेतात 1800 ते 2000 किलोपेक्षा जास्त दूध ती देते आणि हिलाच आपण भावनगरी या नावाने सुद्धा ओळखतो. आणि प्रामुख्याने जर बघितलं तर सर्वाधिक फॅट्स असणारी म्हशीपैकी ही एक आहे. त्यामध्ये 8 ते 9% फॅट्सचे प्रमाण आपल्याला दिसून येते. पुढील प्रश्न जर बघितला तर खालीलपैकी कोणत्या शेळीपासून पश्मिना मिळतो? त्यामध्ये ऑप्शन आहेत बारबेरी, काश्मीरी, जमनापरी आणि मलबारी. तर आपल्याला माहिती आहे की काश्मीरी या शेळीपासून पश्मिना नावाचं लोकर मिळते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कोंबडीचा मांस व अंडी असा दुहेरी उपयोग होतो? त्यामध्ये ऑप्शन आहेत व्हाईट लेग हॉर्न, ब्लॅक मिनार्वा, नंतर ऑप्शन क्रमांक 3 रोड आयलँड रेड, ऑप्शन क्रमांक 4 व्हाईट रॉक. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. रोड आयलँड रेड या कोंबडीचा मांस व अंडी असा दुहेरी उपयोग होतो. पुढील प्रश्न आहे, फुले कीर्ती ही कोणत्या पिकाची जात आहे? त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 बटाटा, 2 काकडी, 3 भेंडी, 4 मिरची. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर भेंडी. भेंडी या पिकाची फुले कीर्ती ही जात आहे. नंतर पुढील प्रश्न आपण जर बघितला तर चिक्कूची अभिवृद्धी रिकाम जागा पद्धतीने केली जाते. यामध्ये ऑप्शन आहेत छाट कलम, भेट कलम, दाब कलम, डोळे भरून. तर लक्षात ठेवा, चिकूची अभिवृद्धी प्रामुख्याने भेट कलम पद्धतीने केली जाते. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणून चिकूची अभिवृद्धी करताना भेट कलममध्ये खुंट असतो तो खुंट प्रामुख्याने किरणी या झाडाचा वापरला जातो. हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण जर बघितला तर मोसंबीचे कलम रिकाम जागा पद्धतीने केले जाते. त्यामध्ये ऑप्शन आहे दाब कलम, रिंगिंग, गुटी कलम, डोळे भरून. तर लक्षात ठेवा, मोसंबीचे कलम प्रामुख्याने डोळे भरून या पद्धतीने केले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. पुढील प्रश्न,
आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय केले जाते? त्यामध्ये ऑप्शन आहेत रिंगिंग, गर्डलिंग, बडिंग आणि नॉचिंग. तर लक्षात ठेवा, आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी रिंगिंग केली जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. पुढील प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या फळाला उथळ जमीन चालते? त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. ऑप्शन पाहू. 1 पेरू, बोर, केळी, अननस. यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. बोर या पिकाला म्हणजे फळ पिकाला उथळ जमीन चालते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. पुढील प्रश्न पाहू. बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव रिकाम जागा हे आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत हिल्सा इलिया, दुसरं ऑप्शन हार्पेडॉन निहेरियस, तिसरं ऑप्शन स्कॅब मेमोरस आणि चौथं ऑप्शन ॲकोवेला. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. हार्पोडॉन निहेरियस हे बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव आहे. अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला कसे वाटले आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.